चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या या सेशनमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत महारिव्हिजन ऑफ युअर युनिट नंबर 1, दॅट इज फंडामेंटल ऑफ लेथ अँड ड्रिलिंग मशीन। तर लक्षात घ्या मित्रांनो, जो MPR सब्जेक्ट आहे तुमचा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सब्जेक्टमध्ये तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या, भरपूर विद्यार्थ्यांनी तिथं मेसेज केले की सर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी खूपच हार्ड विषय आहे, खूप डिफिकल्टी आम्हाला त्याच्यामध्ये जाणवत आहे, पाठ होत नाहीत, भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही पाठांतर करत आहोत। तर लक्षात घ्या मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड व्हेरी इझी टॉपिक फ्रॉम युअर इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू। तर 70 आउट ऑफ 70 मार्क्स तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकता, इवन दो इट इज अ थेरॉटिकल सब्जेक्ट असून देखील तुम्ही 70 आउट ऑफ 70 मार्क्स तिथं घेऊ शकता। फक्त लक्षात घ्या, प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे। जर तुम्ही प्रॉपरली या गोष्टी फॉलो केल्या, ज्या मी तुम्हाला आता या सेशनमध्ये सांगणार आहे, सेशन तर आपण घेणारच आहोत आणि झालं पॉसिबल तर आपण बाकीचे पण टॉपिक्स घेऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका। फक्त मी ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही गोष्टी फॉलो करा। आज आपण महारिव्हिजन घेऊया पहिल्या चॅप्टरचं। यामध्ये आपण लेथ मशीनचा पार्ट घेऊ, फंडामेंटल ऑफ लेथ मशीन, आणि थोडंसं मशीनिंग काय असतं, सिंगल पॉईंट कटिंग टूलची टर्मिनॉलॉजी काय आहे, या सर्व गोष्टी आपण घेऊन आलो आहोत। तर एकदम सिंपल आणि खूप महत्त्वाचा, चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्क्स मिळवू शकता या टॉपिकला प्रिपेअर केल्यानंतर। तर बघा, लगेच आपण चालू करूया, सुरुवात करूया आपण या सेशनला। तर बघा, इन द बिगिनिंग ऑफ दिस सेशन, या सेशनच्या बिगिनिंगमध्येच मी तुम्हाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईव्ह लेक्चर आपण रेकॉर्ड करू, परंतु थोडासा टेक्निकल इश्यू आपल्या लाईव्ह सेशनला असल्यामुळं आपण लाईव्ह घेण्याऐवजी मी तुम्हाला हे रेकॉर्डेड सेशन तिथं प्रोव्हाइड करत आहे। तर ऑडिओ व्हिडिओ तिथं क्लिअर असणार आहे, त्याच्यामुळं यात काही तुम्ही शंका घेण्याचं कारण नाही, कारण लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम आहे, रेकॉर्डिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे। तर लक्षात घ्या, इथं मी काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन MSBTच्या प्रिवियस इयरच्या एक्झाममध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स मी सॉर्ट आउट केलेले आहेत मित्रांनो। तुम्ही देखील हे क्वेश्चन चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करायचं आहे। या क्वेश्चनचे पूर्ण सोल्युशन देखील या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत। वारंवार हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। जसं बघा, डिफाईन मशीनिंग प्रोसेस, हा विंटर 2024च्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे। त्याच्यानंतर एनलिस्ट द एलिमेंट ऑफ टूल सिग्नेचरचे एलिमेंट्स लिहा। त्यानंतर तुम्हाला इथं डिफाईन द टर्म्स, इथे साईड रिलीफ अँगल काय असतो, बॅक रेक अँगल काय असतो, एंड रिलीफ अँगल काय असतो, साईड रिलीफ अँगल काय असतो, these are the various angles related to single point cutting tool. सिंगल पॉईंट टूलची कटिंग टर्मिनॉलॉजी आपण इन डेप्थ स्टडी करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला सिंगल पॉईंट कटिंग टूलमधले सगळे टर्म्स, हे सर्व अँगल, सर्व टर्म्स एकदम बढिया पद्धतीनं समजणार आहेत। त्यानंतर डेजिग्नेट अ टूल सिग्नेचर, आता इथं टूल सिग्नेचर तुम्हाला डेजिग्नेट करायचं आहे। हे टूल सिग्नेचर कसं डेजिग्नेट करायचं हे पण तुम्हाला आपण तिथं स्टडी करणार आहोत। देन एक्सप्लेन द कटिंग मेकॅनिझम काय असतं चिप फॉर्मेशनमध्ये, हे देखील आपण स्टडी करणार आहोत, व्हेरी सिंपल। देन एक्सप्लेन इन ब्रीफ द चिप फॉर्मेशन। तुम्ही हे सर्व क्वेश्चन वाचून घ्या, या सर्व क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे ते आपण या व्हिडिओ लेक्चरमधून घेणार आहोत, ठीक आहे। तर हे सर्व क्वेश्चन वारंवार प्रिवियस इयरच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर कटिंग स्पीड काय असतं, व्हॉट इज कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट काय असतं, हे सर्व गोष्टी आपण स्टडी करणार आहोत। देन कटिंग पॅरामीटर कोणते आहेत लेथ मशीनमध्ये, त्याचे SI युनिट्स कोणते आहेत, हे देखील, याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला दोन एक्झाममध्ये 2-3 वेळा विचारलेला आहे। देन क्लासिफिकेशन ऑफ लेथ मशीन असेल, व्हेरियस टाईप्स ऑफ लेथ मशीन असेल, किंवा त्यालाच तुम्ही क्लासिफिकेशन म्हणू शकता, जसं स्पीड लेड असतो, टरेड लेड असतो, बेड लेड असतो, भरपूर टाईप्स आहेत लेथ मशीनचे, ते क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार आहोत। देन अगेन बेसिक पार्ट्स ऑफ लेथ मशीनचे बेसिक पार्ट्स कोणते आहेत, जसं त्याला कॅरेज असतं, हेड स्टॉक आहे, टेल स्टॉक आहे, बेड आहे, भरपूर सारे पार्ट्स असतात लेथ मशीनचे। खूप साऱ्या पार्टपासून असेंब्ली, खूप साऱ्या पार्टची असेंब्ली करून लेथ मशीन ही बनवलेली असते, हे पण आपण स्टडी करणार आहोत। देन बेसिक पार्ट्स कुठले आहेत सेंटर लेथचे, याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला भरपूर वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे। देन ॲसेसरीज ऑफ लेथ मशीन, व्हेरियस ऑपरेशन्स विच आर परफॉर्म ऑन द लेथ मशीन, तर ऑपरेशन कोणते आहेत, जसं टर्निंग असेल, फेसिंग असेल, टेपर टर्निंग असेल, बोरिंग असेल, ड्रिलिंग असेल, भरपूर सारे ऑपरेशन। त्यानंतर लेथ मशीनमध्ये तुम्हाला इथं 4 ऑपरेशन त्याचे एक्सप्लेन करा, असा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे विंटर 25च्या एक्झाममध्ये। त्याच्यानंतर टेपर टर्निंगच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत,
3 मेथड आहेत टेपर टर्निंगच्या, या देखील आपण डिस्कस करणार आहोत. देन थ्रेड कटिंग ऑपरेशन, बघा याच्यावर 6 मार्काला प्रश्न आलेला आहे, 6 मार्कला. 6 मार्क्ससाठी तुम्हाला इथं प्रियस इयरच्या पेपरमध्ये थ्रेड कटिंग ऑपरेशन जे आहे लेथ मशीनमधलं, याच्यावर क्वेश्चन येतो. तर डायग्राम काढून एकदम बढिया पद्धतीनं तुम्ही त्याला एक्सप्लेन करायचं आहे. ते आपण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम आहे बघा, इथं स्टीलचा शाफ्ट दिलेला आहे 25 mm डायमीटर असलेला, कटिंग स्पीड दिलेली आहे 50 मीटर पर मिनिट अँड फाइंड द RPM ऑफ द शाफ्ट. म्हणजे स्पीड तुम्हाला काढायचे, RPM काढायचे आहेत, रिव्हॉल्युशन पर मिनिट काढायचे. तर लक्षात घ्या. त्यानंतर अजूनही काही प्रश्न आहेत. तर हे सर्व प्रश्न प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये वारंवार विचारलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन्स मी सॉर्ट आउट केलेले आहेत. तुम्ही या सर्व क्वेश्चनला एकदम बढिया पद्धतीनं प्रिपेअर करायचं आहे. हेच क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर बघा, आता सगळ्यात अगोदर मशीनिंग प्रोसेस म्हणजे काय असतं, व्हॉट इज मीन बाय मशीनिंग प्रोसेस. 2 मार्कला तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आता मी इथं काय मोठा पॅराग्राफ लिहिला याच्या काही फंद्यात पडू नका. तुम्ही एकदम सिंपल वेमध्ये लक्षात ठेवा की मशीनिंग म्हणजे काय असतं. आता मी जर तुम्हाला म्हटलं की मला एखादा एक पर्टिक्युलर शेपचा असा एक ऑब्जेक्ट मला बनवायचं, म्हणजे बघा माझ्याकडं अशा पद्धतीनं एक भरीव रॉड आहे, बघा एक सॉलिड शाफ्ट आहे माझ्याकडं. या सॉलिड शाफ्टपासून मला एक प्रोडक्ट तिथं बनवायचा आहे. मला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो या टाईपचा प्रोडक्ट मला बनवायचा आहे. लक्षात घ्या. बघा, आता मला या टाईपचा प्रोडक्ट जो आहे तो इथं बनवायचा आहे. आता मला या टाईपचा जर प्रोडक्ट बनवायचा असेल, या टाईपचा प्रोडक्ट मला बनवायचा असेल, तर मला काय करावं लागेल, याच्यामधलं जे एक्सेस मटेरियल आहे ते रिमूव्ह करावं लागेल. इथलं डायमीटर बघा खूप जास्त आहे, इथलं डायमीटर खूप जास्त आहे. इथलं डायमीटर जर आपण बघितलं तर हे डायमीटर कमी झालेलं आहे, हे डायमीटर कमी झालेलं आहे, D1 म्हणा. इकडं अजून डायमीटर कमी झालेलं आहे, थोडंसं प्रॉपरली ड्रॉ करूया आपण त्याला. तर लक्षात घ्या, इकडं अजून डायमीटर जे आहे ते कमी झालेलं आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, जे अनवॉन्टेड मटेरियल आहे या अनवॉन्टेड मटेरियलला रिमूव्ह करावं लागेल. बघा लक्षात घ्या, इथं जे अनवॉन्टेड मटेरियल आहे या अनवॉन्टेड मटेरियलला मला रिमूव्ह करावा लागेल. त्यावेळेसच मला इथं या टाईपचा डिझायर्ड शेप असलेला जो प्रोडक्ट आहे तो मला भेटणार आहे. म्हणजे मी काय करणार, इथं हा जो माझ्याकडं सॉलिड शाफ्ट आहे, हा जो भरीव शाफ्ट आहे, या सॉलिड शाफ्टवरून मी जे एक्सेस मटेरियल आहे, इथलं डायमीटर मला कमी करायचं आहे आणि इकडं तर अजूनच कमी करायचं आहे. इथं टेपर असा अँगल प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, याच्यावरचं जे अनवॉन्टेड एक्सेस मटेरियल आहे हे डायमीटर कमी करण्यासाठी याच्यावरचं मटेरियल रिमूव्ह करावं लागेल इन ऑर्डर टू गेट धिस डिझायर्ड प्रोडक्ट, धिस डिझायर्ड शेप. सो दिस इज नथिंग बट द मशीनिंग. यालाच आपण मशीनिंग म्हणतो. जे अनवॉन्टेड मटेरियल आपण रिमूव्ह करणार, म्हणजे या पार्टवरचं मी अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करणार इन ऑर्डर टू गेट दिस जॉब, दिस शेप, हा शेप मिळण्यासाठी. अँड दॅट इज कॉल्ड मशीनिंग. तर खूप सिंपल वेमध्ये तुम्ही सांगू शकता, इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग अनवॉन्टेड मटेरियल. अनवॉन्टेड मटेरियल तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. अनवॉन्टेड मटेरियल फ्रॉम द वर्कपीस in order to get desired job. म्हणजे तुम्हाला जो डिझायर्ड जॉब पाहिजे, जो रिक्वायर्ड जॉब आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अनवॉन्टेड मटेरियल वर्कपीसवरून काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याला डिफाईन करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू शकता. बघा, आता इथं मी लिहिलं आहे की मशीनिंग इज अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व द रिमूव्हिंग ऑफ मटेरियल युजिंग कटिंग टूल. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर याच्यावरचं अनवॉन्टेड एक्सेस मटेरियल रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी तुम्हाला टूल लागणार आहे. तुम्हाला जर याच्यावरचं मटेरियल रिमूव्ह करायचं असेल तर त्याला आपण कटिंग टूल म्हणतो. आणि लक्षात घ्या, जर मला याच्यावरचं मटेरियल रिमूव्ह करायचं असेल, या वर्कपीसवरचं, या जॉबवरचं मटेरियल मला रिमूव्ह करायचं असेल तर जो टूल आहे दॅट टूल मस्ट बी हार्डर दॅन दिस वर्कपीस. या वर्कपीसपेक्षा टूल जो आहे तो हार्ड असला पाहिजे, तरच ह्या वर्कपीसचं मटेरियल काय करेल, तो टूल रिमूव्ह करेल. त्या हत्यार आपण यूज करणार, बरोबर की नाही. नाहीतर ते टूलच जर एकदम सॉफ्ट मटेरियलचं असेल तर टूल तुटून जाईल, पण वर्कपीसमधलं मटेरियल रिमूव्ह होणार आहे का, नाही होणार. त्यामुळं लक्षात घ्या की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये मटेरियल रिमूव्हल प्रोसेस आहे. इट इज द मटेरियल रिमूव्हल प्रोसेस इन विच द मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द वर्कपीस by using a cutting tool, and that cutting tool must be harder than the material of the workpiece, and you will get the desired job. जो रिक्वायर्ड जॉब आहे तो तुम्हाला तिथं भेटणार आहे. लक्षात घ्या, एकदम सिंपल वेमध्ये बढिया पद्धतीनं तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीनं इथं डेफिनेशन बघा, लक्षात घ्या.
की वर्कपीस जो आहे याला तुम्ही कन्वर्ट करणार आहेत इनटू द शेप यू डिझायर्ड, जो डिझायर्ड शेप तुम्हाला पाहिजे त्यामध्ये त्याला आपण कन्वर्ट करणार. आता लक्षात घ्या, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे भरपूर सारे टाईप्स असतात, खूप सारे टाईप्स आहेत, परंतु तुम्हाला आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खरं तर बघा ट्रॅडिशनल मशीनिंग आणि नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग हे दोन टाईप असतात. हे सर्व नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग तुम्ही पुढे शिकणार आहात. जे ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वगैरे तुम्ही शिकणार की नाही, हे तर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला पुढे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचे पुढचे पार्ट स्टडी करायचे आहेत. प्रोडक्शन प्रोसेस आहे असेल किंवा ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, हे सगळे विषय तुम्हाला शिकायचे आहेत. यामध्ये तुम्ही हे सगळं शिकणार आहात. तर ट्रॅडिशनल मशीनिंगमध्ये दोन टाईप बघा. ट्रॅडिशनल मशीनिंगमध्ये कटिंग ऑपरेशन परफॉर्म होतं. कटिंग म्हटलं की जो जॉब आहे त्या जॉबपासून त्या वर्कपीसपासून तुम्हाला अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ टूल, तर कटिंग टूल. तर इथं कटिंग म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्हल प्रोसेस आहे. यामध्ये दोन प्रकारचे आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. एकतर सर्क्युलर शेपचे जॉब तुम्ही प्रिपेअर करू शकता किंवा अजून वेगवेगळ्या शेपचे पण परफॉर्म करू शकता. जर सर्क्युलर शेपचे जॉब तुम्हाला कट करायचे असतील तर टर्निंग, बोरिंग, ड्रिलिंग हे ऑपरेशन असतात. यामध्ये लेथ मशीन आणि ड्रिलिंग मशीन या दोन मशीनचा तिथं यूज होतो, लेथ मशीन अँड ड्रिलिंग मशीन. आणि इकडं बाकी जे आहेत हे प्लॅनर असतो, शेपर असतो, स्लॉटर असतो, मिलिंग मशीन असते. तर हे मिलिंग मशीन आहे आपल्या सिलेबसमध्ये, पण हे प्लॅनर, शेपर, ब्रॉचिंग हे सर्व मशीन, हे गिअर जनरेशन वगैरे, हे गिअर जनरेशन गिअर फॉर्मेशनचा पार्ट आपल्याला थोडासा आहे. मिलिंग मशीन इज यूज फॉर द फॉर्मेशन ऑफ गिअर फॉर्मेशनसाठी यूज केली जाते. पण इन जनरल लक्षात घ्या की सर्क्युलर शेप्स आपल्याला तिथं कट करायचे असतील, सिलेंड्रिकल जॉब कट करायचे असतील तर तिथं आपण लेथ मशीन आणि ड्रिलिंग मशीनचा यूज करणार आहोत आणि त्याचाच आपण स्टडी करत आहोत. आता लक्षात घ्या. तर बघा आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं चिप फॉर्मेशन म्हणजे काय असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की मशीनिंग मीन्स व्हॉट, इट इज द मटेरियल रिमूव्हल प्रोसेस. एक मटेरियल रिमूव्हल प्रोसेस आहे. मग बघा आता हा माझ्याकडे जो आहे ना, हा टूल आहे बघा, दिस इज टूल, आणि हा आहे वर्कपीस, दिस इज वर्कपीस. आता या वर्कपीसची सपोज जी डेप्थ आहे म्हणजे थिकनेस आहे ती एवढी आहे. सपोज हा डेप्थ आहे त्याची, ही त्याची लेंथ आहे, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, या डेप्थला कमी करायचं असेल तर डेप्थला कमी करायचं असेल तर मी काय करणार, या टूलने जे अनवॉन्टेड मटेरियल आहे, म्हणजे सपोज ही डेप्थ आहे काहीतरी 50 mm, ठीक आहे, 50 mm एवढी डेप्थ आहे. मग मला डेप्थ पाहिजे 30 mm, म्हणजे मला काय करायचं आहे, याच्यावरचं जे अनवॉन्टेड मटेरियल आहे 20 mm जास्त शिल्लक आहे की नाही, हे 20 mm रिमूव्ह करायचं आहे. मग हे रिमूव्ह करत असताना मी एक कटिंग टूल यूज करणार. हा कटिंग टूल कसा असला पाहिजे, हार्डर असला पाहिजे, हार्डर दॅन दी वर्कपीस. या वर्कपीसपेक्षा टूल जो आहे तो हार्डर असला पाहिजे, हार्डर दॅन वर्कपीस, तरच या वर्कपीसमधून जे मटेरियल आहे ते रिमूव्ह होणार आहे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही या वर्कपीसमधून हे मटेरियल रिमूव्ह करणार तेव्हा दिस मटेरियल इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ चिप्स. चिप्स म्हणजे खायचे चिप्स नाही, लक्षात घ्या. हे मटेरियलचे जे छोटे छोटे तुमच्याकडे तुकडे निघणार आहेत की नाही, आता हे कंटिन्युअस पण असू शकतात, डिसकंटिन्युअस पण असू शकतात. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मशीनिंग प्रोसेस परफॉर्म करणार, एखाद्या सॉफ्ट वर्कपीसवरून तुम्ही हार्ड टूल यूज करून मटेरियल रिमूव्ह करणार, तेव्हा दॅट मटेरियल इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ व्हेरियस सेगमेंट. छोटे छोटे सेगमेंटमध्ये, काही सेगमेंट मोठाले असतील, काही छोटे छोटे सेगमेंट असतील, अशा सेगमेंटच्या फॉर्ममध्ये, एक सेगमेंटल फॉर्ममध्ये हे मटेरियल निघत जाणार, रिमूव्ह होत जाणार. आणि हे जे सेगमेंट्स असतात, या सेगमेंटला तर आपण चिप्स म्हणतो. दिस इज नथिंग बट द चिप्स. तर मी इथं लिहिलंय की चिप फॉर्मेशन इज द पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ कटिंग मटेरियल. कटिंग मटेरियल प्रोसेसमधला एक पार्ट आहे. चिप म्हणजे काय आहे, चिप इज द पार्ट, चिप इज वन ऑफ द पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ द कटिंग मटेरियल. कटिंग मटेरियलची जी प्रोसेस आहे, तुम्ही मटेरियलला कट केलं तर चिप फॉर्मेशन होणार आहे, सेगमेंटेड फॉर्ममध्ये त्याचं मटेरियल रिमूव्ह होत जाणार आहे. आणि मटेरियल्स बाय मेकॅनिकल मीन्स, आणि इथं परत सांगितलं की युझिंग टूल सच ॲज सॉ असतात की नाही, हॅकसॉ, ब्लेड वगैरे, त्याच्यानंतर लेद असेल, मिलिंग असेल, कटर्स असेल, मिलिंग कटर्स असेल, म्हणजे तुम्ही सॉ यूज करू शकता, लेड्स यूज करू शकता, मिलिंग कटर्स यूज करू शकता अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी. अँड अंडरस्टँडिंग ऑफ द थेअरी अँड इंजिनिअरिंग ऑफ दिस इज द फॉर्मेशन इन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ सच मशीन इन देअर कटिंग टूल. तर लक्षात घ्या, हे मी लिहिलेलं काय आहे, याच्या जास्त तुम्ही फंद्यात पडू नका, कारण आता एवढा वेळ नाही आपल्याकडे. मी प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अर्थ तिथं सांगू शकतो, पण आपल्याला कमी वेळात जास्त इम्पॅक्टफुली तुम्हाला स्टडी करायचा आहे. सगळ्यात पहिलं मशीनिंगचे डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज द प्रोसेस, मटेरियल रिमूव्हल प्रोसेस
किंवा द प्रोसेस इन विच द मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द वर्क पीस, मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द वर्क पीस इन ऑर्डर टू गेट द डिझायर्ड जॉब, त्याला म्हणायचं मशीनिंग. आणि त्यामध्ये परत एक गोष्ट लक्षात ठेवा, मशीनिंग करत असताना तुम्हाला एक टूल लागणार आहे, कट करण्यासाठी टूल लागणार आहे, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी टूल लागणार आहे. दॅट टूल मस्ट बी हार्डर दॅन दी वर्क पीस, तो वर्क पीसपेक्षा हार्ड असला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही मटेरियल कट करणार, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करणार वर्क पीसमधून, तेव्हा ते जे मटेरियल आहे ते असं सेगमेंटेड फॉर्ममध्ये, याचे मटेरियलचे असे काही तुकडे निघत जातील, तुम्हाला सेगमेंट्समध्ये ते मटेरियल रिमूव्ह होणार आहे, तर याला चिप असं म्हणायचं. दीज आर कॉल्ड द चिप्स. ओके, आता लक्षात घ्या पुढे हे जे चिप्स असतात की नाही, याचे 3 टाईप असतात, कंटिन्युअस चिप, डिसकंटिन्युअस चिप अँड कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. आता कंटिन्युअस चिप म्हणजे काय बघा, आता तुमच्याकडं जर एकदम सॉफ्ट मटेरियल असेल, याचे भरपूर सारे मी टाईप्स पुढे लिहिलेत, पण लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला enlist the types of chips असा जर प्रश्न आला तर फक्त हेडिंग लिहायच्या, याच्या फक्त हेडिंग लिहायच्या. कुठल्या कंटिन्युअस चिप्स, देन डिसकंटिन्युअस चिप आणि तिसरी कुठली आहे कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज, कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. तर अशा पद्धतीनं हे हेडिंग लिहायच्या. किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीनं तिथं म्हणजे टाईप्स ऑफ चिप्स लिहा असा जर प्रश्न आला किंवा क्लासिफिकेशन आलं, तर असं तुम्ही मस्त ट्रे डायग्राम ड्रॉ करा. इथं कंटिन्युअस चिप आहे, इथं मी डायग्राम पण दाखवली त्याची. हा कटिंग टूल आहे, लक्षात घ्या, हा टूल आहे, हा वर्क पीस आहे आणि हे कंटिन्युअस चिप आहे. बघा ही आहे कंटिन्युअस चिप. कंटिन्युअस म्हणजे सलग आहे की नाही, याचा तुकडा पडलेला आहे का, इथं कसं तुकडे दिसत आहेत बघा, हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा, म्हणजे तुकड्यामध्ये मटेरियल रिमूव्ह, म्हणजे मटेरियल रिमूव्ह होत असताना जे चिप आहेत या चिपचे सेगमेंट होत आहेत, पार्ट होत आहेत, तुकडे होत आहेत, म्हणून याला डिसकंटिन्युअस म्हणायचं. आणि इथं मटेरियल कसं निघतं, इथं सलग मटेरियल निघते, सलग. इथलं मटेरियल खूपच सॉफ्ट असतं, इथं प्रॉपर स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट या सर्व गोष्टी प्रॉपरली प्रोव्हाइड केल्या ना तर कंटिन्युअस चिप फॉर्म होतात. आणि ह्या गोष्टी प्रॉपर नसतील, लुब्रिकेशन प्रॉपर नसेल, फीड, डेप्थ ऑफ कट हे प्रॉपर नसेल, तर मग डिसकंटिन्युअस चिप होतं. आणि इथं एक्सेस मटेरियलमुळे ते चिप काय होते, ते चिप्स मेल्टिंग होऊन ती परत त्याला म्हणजे चिटकून जाते टूलला. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, याला पुढं एक्सप्लेन करू एकदम बढियापैकी. तर फक्त लक्षात ठेवा हे क्लासिफिकेशन आहे, टाईप्स आहेत, कंटिन्युअस चिप, डिसकंटिन्युअस चिप अँड कंटिन्युअस चिप विथ बिल्ट ऑफ एज. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ चिप्स. हे वेगवेगळे असे टाईप्स आहेत चिप्सचे. आता लक्षात घ्या की याचं मी पूर्ण एक्सप्लेन पण केलेलं आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता मेकॅनिझम ऑफ चिप फॉर्मेशनचं काय भानगड आहे, तर लक्षात घ्या ही भानगड काय आहे. तर चिप फॉर्मेशनचं जे मेकॅनिझम आहे यामध्ये तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे तुम्ही सध्या लक्षात नाही ठेवलं तरी काही फरक पडत नाही. ओके, हे एकदम बढिया पद्धतीने इथं लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ चिप फॉर्मेशन असा क्वेश्चन येईल तेव्हा मी तुम्हाला काही एक आपल्या त्या ग्रुपवर एक PDF टाकलेली आहे. त्या PDF मध्ये खूप सिम्पल लँग्वेजमध्ये मी लिहिलेलं आहे. हे मला PPT मॉडिफाय करायला वेळ भेटला नाही. ही PPT खूप जुनी आहे. ही PPT कधीची आहे, ह्या ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सब्जेक्ट होता 3rd इयरला, तेव्हा मी 3rd इयरला शिकवायचो आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबडच्या कॉलेजमध्ये, तेव्हाची PPT आहे ही. मला सापडली ती मेलला, त्यामुळं म्हटलं चला PPT आहे तर योगायोगाने आपण मुलांचं सेशन घेऊ. मी असं पण घेणारच होतो, पण मला PPT बनवून ते घ्यायचं होतं. तर हरकत नाही, तुम्ही लक्षात घ्या हे मेकॅनिझम ऑफ चिप फॉर्मेशनचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला चिप फॉर्मेशनच्या मेकॅनिझममध्ये तुम्ही इथं अशा पद्धतीनं एक वर्कपीस दाखवा. या वर्कपीसमधून अशा पद्धतीनं चिप कशा पद्धतीने फॉर्म होते. म्हणजे मी तर सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही अशा पद्धतीनं इथं जे वर्कपीस आहे हा वर्कपीस दाखवा. या वर्कपीसला इथं असं एक कटिंग टूल याच्यामध्ये फीड होत असताना दाखवा. आणि या कटिंग टूलमधून जे मटेरियल रिमूव्ह होत आहे, या कटिंग टूलमधून जे मटेरियल रिमूव्ह होत आहे हे मटेरियल रिमूव्हलची प्रोसेस दाखवा. आणि इथं सांगायचं की टूल जो आहे तो शिअर ऑफ होतो, त्यामुळे प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं. त्या प्लास्टिक डिफॉर्मेशनमुळे जे मटेरियल आहे ते तिथून रिमूव्ह होतं. आणि मटेरियल रिमूव्ह 2-3 सेंटेन्समध्ये लिहायचं. आता मी इथं जे लिहून दिलं हे थोडंसं वेगळं आहे. मी तुम्हाला जे नोट्स टाकलेली आहे ती नोट्स तुम्ही फॉलो करा. त्या PDF मधला याचं एकदम सिस्टमॅटिक 4-5 सेंटेन्स मी तुम्हाला दिलेत. डायग्राम काढायची, या डायग्रामवरूनच लिहायचं की कशा पद्धतीनं चिप फॉर्मेशनचं मेकॅनिझम आहे. ठीक आहे, चलो आगे बघा. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला ड्रॉ अँड एक्सप्लेन द व्हेरियस टाईप्स ऑफ चिप फॉर्म इन द मशीनिंग विथ नीट स्केच इन टू असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे.
तिन्ही टाईप्स लिहायच्या. 6 मार्कला देखील असा प्रश्न आला आहे. तुम्ही PYQs बघा, 6 मार्क्ससाठी तुम्हाला तिन्ही टाईपच्या चिप्स म्हणजे 2-2 मार्कचे 3 टाईपच्या चिप अशा तुम्हाला इथं 6 मार्कला प्रश्न आलेला आहे, 4 मार्कला पण आलेला आहे. आता मी तुम्हाला जे टाईप सांगितले कंटिन्युअस चिप, डिसकंटिन्युअस चिप आणि कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज, तर इथं लक्षात घ्या की कंटिन्युअस चिप केव्हा फॉर्म होते हे जे लिहिलेलं आहे हे सोडून द्या. इकडं लक्षात घ्या, हे मी सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या, याच्या भानगडीत पडू नका, याच्या भानगडीत पडू नका. तर इथं मी तुम्हाला सांगतोय ते गोष्टी तुम्ही फॉलो करा. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल परीक्षेमध्ये कसा, ड्रॉ अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ चिप फॉर्म इन मशीनिंग विथ नीट स्केच, म्हणजे प्रॉपर स्केचने तुम्हाला व्हेरियस टाईप ऑफ चिप जे आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की देअर आर 3 टाईप्स ऑफ चिप्स आर फॉर्म वाईल मशिनिंग अ मटेरियल. कुठलंही मटेरियल तुम्ही जर मशिनिंग करत असाल तर तिथं 3 टाईपचं चिप फॉर्मेशन होतं. एक कंटिन्युअस चिप, दुसरा डिसकंटिन्युअस चिप आणि तिसरा कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. तर त्यामधला पहिला टाईप आहे कंटिन्युअस चिप. तर बघा आता कंटिन्युअस चिपला एक्सप्लेन करायचं असेल तर एकदम बढियापैकी असे डायग्राम काढा. हा वर्कपीस आहे, हा इकडं कटिंग टूल आहे आणि अशा पद्धतीनं एक कंटिन्यू चिप, याला नाव ऑलरेडी लिहिलेलं आहे त्यामुळे परत काही लिहायची गरज नाही. हे असे कंटिन्युअस चिप इथून बाहेर पडत आहे. आता लक्षात घ्या, हे कंटिन्युअस चिपचे तुम्ही डायग्राम काढल्यानंतर याला एक्सप्लेन करायचं, रट्टा मारायचा नाही, एकदम बढिया साधे सेंटेन्स तिथं बनवायचे. आता लक्षात घ्या, कंटिन्युअस चिप म्हणजे काय असतं, तर इथं सांगायचं की कंटिन्युअस चिप आर कंटिन्युअस चिप्स आर काय असतं बरं हे कंटिन्युअस चिप, दीज आर द कंटिन्यू आहे म्हणजे लॉंग आहे की नाही. कंटिन्युअस चिप्स आर लॉंग असतात, स्मूथ असतात, लॉंग स्मूथ अँड अनब्रोकन म्हणजे ब्रेक होत नाही त्या, म्हणजे लॉंग असतात, स्मूथ असतात आणि अनब्रोकन असतात. लक्षात घ्या, हा पहिला पॉईंट इथं लिहायचा. इकडं पण मी लिहिलं होतं ते की कंटिन्युअस चिप्स आर लॉंग स्मूथ अँड अनब्रोकन. आता लक्षात घ्या, हे कंटिन्युअस चिप केव्हा फॉर्मेशन होतं, जेव्हा आपण एखादा सॉफ्ट मटेरियलवर मशीनिंग करणार तेव्हा. सो दे आर फॉर्म किंवा इट इज फॉर्म व्हाईल मशीनिंग सॉफ्ट मटेरियल. जेव्हा तुम्ही सॉफ्ट मटेरियलवर मशीनिंग करणार आहे तेव्हा ह्या कंटिन्युअस चिप फॉर्म होतात. एकदम साध्या गोष्टी लक्षात घ्या, एकदम सिंपल वेमध्ये सेंटेन्स बनवायचं. तुम्ही भूतकाळात बनवा, भविष्यकाळात बनवा, वर्तमान काळात बनवा, काही फरक पडत नाही. तुम्ही बघा, जेव्हा कंटिन्युअस चिपचा कॉन्सेप्ट आला तेव्हा ते भूतकाळात पण लागू होता, आता पण आहे, पुढे पण लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की कंटिन्युअस चिप आर फॉर्म व्हाईल मशीनिंग अ सॉफ्ट मटेरियल. आता लक्षात घ्या, हा दुसरा पॉईंट लिहिल्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे, तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगायचं की कंटिन्युअस चिप्स आर फॉर्म वेनेवर द कटिंग स्पीड इज हाय. कटिंग स्पीड कशी असते, यामध्ये कटिंग स्पीड जी आहे ती हाय असते. लक्षात घ्या, हाय कटिंग स्पीड असते. त्याच्यानंतर फीड आणि डेप्थ ऑफ कट जे आहे हे कमी असतं. लक्षात घ्या, कटिंग स्पीड हाय, स्मॉल डेप्थ ऑफ कट असतो, स्मॉल फीड असते. स्मॉल फीड सांगा इथं, स्मॉल फीड. अजून एक पॉईंट सांगा याच्यामधला, स्मॉल फीड नंतर स्मॉल डेप्थ ऑफ कट, या एवढ्या गोष्टी सांगा. त्याच्यानंतर लुब्रिकेशन पण असतं इथं, प्रॉपर लुब्रिकेशन. These are the things which are required for formation of continuous chip. कंटिन्युअस चिप फॉर्मेशन एक्सप्लेन करत असताना किंवा याचं एक्सप्लेनेशन लिहित असताना फक्त एवढी डायग्राम काढा बढियापैकी आणि हे 2-4 सेंटेन्स लिहा की कंटिन्युअस चिप हे लॉंग असतात, स्मूथ असतात, अनब्रोकन असतात. अनब्रोकर झालं, हे अनब्रोकन लिहा इथं. आणि हे कधी फॉर्म होतात, हे सॉफ्ट मटेरियलमधून ह्या कंटिन्युअस चिप फॉर्म होतात. इथं कटिंग स्पीड हाय असते, फीड कमी असते, स्मॉल डेप्थ ऑफ कट आणि प्रॉपर लुब्रिकेशन. या सर्व गोष्टी जर जुळून आल्या तरच काय होतं, कंटिन्युअस चिप जी आहे ती फॉर्म होते. हे लक्षात ठेवा. आता इथं परत याच्यामध्ये गुड सरफेस फिनिश पण असते. कंटिन्युअस चिपमुळे तुमचा जो जॉब आहे की नाही, इथं सरफेस फिनिश कशी भेटते, गुड सरफेस फिनिश भेटते. हा पण एक पॉईंट लक्षात घ्या की गुड सरफेस फिनिश याच्यामुळं भेटते ड्यू टू, किंवा इथं डायरेक्ट सांगा याच्यामध्ये कंटिन्युअस चिप्स, बिकॉज ऑफ दिस कंटिन्युअस चिप फॉर्मेशन
गुड सरफेस फिनिश इज ऑकर. चांगली सरफेस फिनिश तुम्हाला भेटते कंटिन्युअस चिपमध्ये. प्रॉपर स्पीड, फिट, डेप्थ ऑफ कट, लुब्रिकेशन या सर्व गोष्टी प्रॉपर असतात. त्यामुळं जो तुमचा मशीनिंग होते, या मशीनिंग नंतर हा जो सरफेस मशीन होतो, हा मशीन झालेल्या सरफेसवर जी फिनिशिंग आहे ती प्रॉपर येते. लक्षात घ्या. तर हे सर्व गोष्टी तिथं लक्षात घ्या. याच्यामधून पण तुम्हाला काही वाचायचं असलं तर तुम्ही वाचून घ्या. हे मिटवून टाकू का? हे हिंदीमध्ये आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका याचं काही. फक्त इथं लक्षात घ्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जुनी PPT आहे, याच्यात कुठं हिंदी कुठं मराठी, काही मी गुगलहून इमेजेस घेऊन ते PPT बनवलेली होती. त्यामुळं PPT कशी आहे याच्या फंद्यात पडू नका. तुम्हाला मेन गोष्ट काय आहे, ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि एकदम बढिया पद्धतीनं सांगतोय मी तुम्हाला, तर लक्षात घ्या. हे एकदम जबरदस्त पद्धतीनं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता दुसरा टाईप एक्सप्लेन करायचा, डिसकंटिन्युअस चिप. मग तिथं पण सुरुवात करायची, हेडिंग टाकायची मस्तपैकी एकदम डिसकंटिन्युअस चिप अशी हेडिंग टाका. हेडिंग टाकल्यानंतर असे मस्त डायग्राम काढा. या डायग्रामला असा मस्त आउटलाईन बॉर्डर करायची. डायग्रामला बॉर्डर करा. इथं फिगर असं नाव द्यायचं तर द्या तुम्ही. इथं फिगर काय नाव देता याला, डिसकंटिन्युअस चिप, असं एकदम बढियापैकी. जेवढं तुमचं प्रेझेंटेशन जबरदस्त असेल तेवढं तुम्हाला चांगले मार्क भेटतात. आणि ओन लँग्वेजमध्ये आन्सर लिहा. असं खूप सारं थेअरीसारखं लिहू नका, पॉईंट वाईज लिहा. पॉईंट जसं मी तुम्हाला सांगितलं ना, इथला पॉईंट. आता लक्षात घ्या. आता इथं डिसकंटिन्युअस चिप आहे, त्याच्या उलट लिहून टाका ना यार. हे इकडं जे लिहिलं ना आपण कंटिन्युअस चिपमध्ये, याच्या थोडंसं उलट पॉईंट लिहून टाका. इथं कटिंग स्पीड लो असणारे, इथं स्पीड हाय असणारे, डेप्थ ऑफ कट हाय असणारे, लुब्रिकेशन प्रॉपर नसणारे, सरफेस फिनिश चांगला भेटणार नाही. आणि हे ब्रोकन स्मूथ, हे लॉंग असते का? डिसकंटिन्युअस चिप आर नॉट लॉंगर, दे आर नॉट स्मूथ. ते काही जास्त स्मूथ पण नसतात. दे आर ब्रोकन पार्ट्स असतात, सेगमेंट असतात. तर हे सगळे पॉईंट सांगायचे आहेत. इकडं सुद्धा सांगितलं मी बघा की डिसकंटिन्युअस चिप्स आर मशीनिंग अ मटेरियल. डिसकंटिन्युअस चिप आर फॉर्म while मशीनिंग अ मटेरियल with small broken and irregular pieces. की discontinuous chips are nothing but the मीन्स डिसकंटिन्युअस चिप ह्या कशा फॉर्म होतात, तर तुम्ही जर मशीनिंग केलं एखादा मटेरियलला, तर त्यावेळेस तुम्हाला त्या मशीनिंगमध्ये तुम्हाला स्मॉल ब्रोकन आणि इरेग्युलर पीसेस. इरेग्युलर म्हणजे जे रेग्युलर राहणार नाही, म्हणजे एक छोटा येईल एक मोठा येईल. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने इथं सांगा. हे पहिला पॉईंट सांगा की इथं काय होतं. हे तुम्ही याच्यावरून सेंटेन्स बनवले तरी चालतं. की काय होणार इथं सांगा. तुम्ही एक जनरल गोष्टी सांगा इथं की डिसकंटिन्युअस चिपमध्ये काय होतं की मटेरियल आर रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ कसं रिमूव्ह होणार आहे हे, स्मॉल ब्रोकन अँड इरेग्युलर पीसेसच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होणार आहे. देन डिसकंटिन्युअस चिप्स आर फॉर्म. याला डिसकंटिन्युअस चिप असं म्हणतो आपण. आणि मग इथल्या काही गोष्टी सांगा की यामध्ये अनफेवरेबल कटिंग कंडिशन असतात. अनफेवरेबल कटिंग कंडिशन म्हणजे हे बघा, लो कटिंग स्पीड असते. याच्यामध्ये पॉईंट लिहायचा, लो कटिंग स्पीड. त्याच्यानंतर हाय फीड. मग लगेच इकडं नेक्स्ट पॉईंट लिहायचा की याच्यामध्ये हाय फीड असते. काही गरज नाही असे मोठे लंबले सेंटेन्स बनवायची. तुम्ही असे मेजर कीवर्ड्स लिहा. हे मेजर कीवर्ड्सवरून पण तुम्हाला तिथं मार्क भेटतात. त्याच्यानंतर टूल चिप मटेरियल, हाय फ्रिक्शन इथं हाय असतं. तर लक्षात घ्या, या सर्व गोष्टी तिथं लक्षात ठेवा. हाय फीड म्हणा, हाय डेप्थ ऑफ कट असेल, अनफेवरेबल कटिंग कंडिशन असतील. त्यामुळं जे पण मटेरियल आहे ते सेगमेंटच्या फॉर्ममध्ये ब्रेक होतं. तर अशा पद्धतीनं हे डिसकंटिन्युअस चिपचा पॉईंट लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे बघा, कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. आता कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज म्हणजे काय, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय होतं, तुम्ही डायग्राम काढायची. इथं कंटिन्युअस चिपची डायग्राम काढायची अगोदरच्या सारखीच. फक्त इथं काय करायचं, या टूलला थोडंसं हे मटेरियल असं चिटकलेलं इथं दाखवायचं की इथं काहीतरी हे जे मटेरियल आहे ना चिपचं, हे चिपचं मेल्टिंग झालेलं आहे. मेल्टिंग आणि मेल्ट होऊन ही चिपचं काही मटेरियल जे आहे ते याला असं त्याला बिल्ड झालेलं आहे, चिटकलेलं आहे. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये पण तुम्ही लक्षात घ्या की जर तुमच्याकडं खूपच सॉफ्ट मटेरियल असेल, तर त्या सॉफ्ट मटेरियलवर जेव्हा तुम्ही मशीनिंग करणार, तर मशीनिंग करत असताना आपल्याला माहिती आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये काय होतं, कंटिन्युअस चिप फॉर्म होतात. आणि कंटिन्युअस चिप जर फॉर्म झाल्या
तर ह्या कंटिन्युअस चिप फॉर्म झाल्यानंतर इथं जे एक्सेस टेम्परेचर जनरेट होतं, बघा मी इथं लिहिलं आहे की सॉफ्ट मटेरियल आफ्टर मशीनिंग अ सॉफ्ट मटेरियल दीज चिप्स कटिंग टूल दिस चिप फ्लो ओव्हर द कटिंग टूल. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इथं सॉफ्ट मटेरियलवर कटिंग करणार आहे तेव्हा कंटिन्युअस चिप फॉर्मेशन होणार आहे. कंटिन्युअस चिप फॉर्मेशन होत असताना हे जे चिप आहे ते अशा टूलच्या ओव्हर काय होणार आहे, फ्लो होणार आहे. अँड व्हाईल फ्लोईंग दिस कंटिन्युअस चिप ओव्हर द टूलच्या वरती कंटिन्युअस चिप फॉर्म होत असताना याच्यामध्ये तुम्हाला जो पण जे टेम्परेचर आहे बघा, हाय प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ द वर्कपीस, हे जे वर्कपीस आहे याचा स्मॉल पोर्शन जो आहे तो कटिंग एजला काय होतो, चिटकला जातो. बघा लक्षात घ्या की कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एजमध्ये इथं तुम्ही सांगायचं की सॉफ्ट मटेरियल इज मशीनिंग, सॉफ्ट मटेरियल इज मशीन then continuous chips are formed, and these continuous chip, या ज्या continuous chip आहेत, these continuous chip flow over the टूलच्या वरती त्या अशा फ्लो होणार आहेत, लक्षात घ्या. आणि टूलच्या ओव्हर जर त्या फ्लो झाल्या तर टूल आणि चिप यामधला जो इंटरफेस आहे, या टूल आणि चिप मधला इंटरफेस, मग इथं सांगायचं ॲट द इंटरफेस ऑफ टूल अँड चिप, ॲट द इंटरफेस ऑफ टूल अँड चिप, टूल अँड वर्कपीस म्हणणे, हां टूल आणि चिप बरोबर. इंटरफेस कोणामध्ये आहे, या दोघांमध्ये कनेक्शन आहे की नाही, टूलमध्ये आणि वर्कपीसमध्ये, मग इंटरफेस दोघांमध्ये होणार आहे. सो ॲट द इंटरफेस ऑफ टूल अँड चिप ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर, हाय प्रेशर अँड टेम्परेचरमुळं काय होणार आहे, हाय प्रेशर अँड टेम्परेचरमुळं की तुमच्याकडं हा जो स्मॉल पोर्शन आहे कटिंग एजला चिटकला जातो. दिस वर्कपीस, हाय प्रेशर अँड टेम्परेचर, द स्मॉल पोर्शन ऑफ दिस वर्कपीस, किंवा इथं याला चिप पण म्हणू शकता. वर्कपीस इज स्टिक म्हणजे चिटकणे, इज स्टिक विथ द कटिंग टूल, कटिंग टूल सोबत हे जे वर्कपीस आहे तो चिटकला जातो, ठीक आहे, स्टिक होतो. आणि त्यामुळं मग इथं हळूहळू त्याच्यावर एक लेअर जमा होते, या कटिंग टूलवर एक थर जमा होतो. यालाच तर मग बिल्टअप एज म्हणतात की कटिंग टूल विथ बिल्टअप एज, कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज, याला म्हणतात कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज. आता लक्षात घ्या हे कशामुळं होतं, तर इथले रिझन पण तुम्ही 2-3 सेंटेन्समध्ये सांगायचे. सेंटेन्समध्ये कशाला, शब्दामध्ये सांगा. बघा बिल्टअप एजमुळं काय होतं, फॉर्मेशन अँड रिमूव्हल ऑफ सायकल कटिंग फोर्स अँड फ्लक्च्युएशन प्रोड्यूस इन द वर्कपीस. अँड जी सरफेस फिनिश आहे बघा, या सरफेस फिनिशवर पण प्रभाव त्याचा पडतो. म्हणजे लक्षात घ्या की सरफेस फिनिश तुम्हाला प्रॉपर भेटत नाही. जे पण तुमच्या कटिंग कंडिशन आहेत या लो कटिंग स्पीड तुम्हाला भेटते, त्यामुळं स्पीड हाय फ्रिक्शन असतं, इनसफिशियंट लुब्रिकेशन आहे, हे सर्व कंडिशन जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतात. जी कटिंग स्पीड आहे ही कटिंग स्पीड जर तुम्ही इन्क्रीज केली, प्रॉपर कटिंग फ्लुइड जर तुम्ही यूज नाही केलं तर यामुळं तुम्हाला, आणि टूल जॉमेट्री जर तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट नाही केली तर यामुळं तुम्हाला कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज पाहायला भेटतं. तर या 2-3 गोष्टी सांगायच्या. एक पहिलं सुरुवात सांगायची की कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज म्हणजे काय असतं हे सांगायचं. त्याच्यासाठी ते फॉर्मेशन कोणत्या गोष्टीमुळं होतं हे सांगायचं. तर अनफेवरेबल तुम्ही कटिंग कंडिशन ठेवल्या, जर तुम्ही प्रॉपरली लुब्रिकेशन नाही केलं किंवा स्पीड जी आहे ती प्रॉपर नाही ठेवली, तर या सर्व गोष्टी तिथं तुम्ही सांगायच्या की कशा पद्धतीनं तुम्हाला हे कंटिन्युअस चिप जी आहे ती फॉर्म होते. आता लक्षात घ्या, आता काही प्रिन्सिपल आहेत बघा चिप फॉर्मेशनचे. तर जे प्रिन्सिपल आहेत बघा चिप फॉर्मेशनचे, तर प्रिन्सिपल एलिमेंट्स ऑफ मेटल कटिंगमधले चिप फॉर्मेशनचा पार्ट आपण स्टडी केला. आता मेटल कटिंगमध्ये काही प्रिन्सिपल आहेत. आता मी लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मेटल कटिंग म्हणजे मटेरियल रिमूव्हल प्रोसेस असेल तर मटेरियल काय ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार आहे का. एक वर्कपीस असेल, त्या वर्कपीसला च्या अगेन्स्ट तुम्हाला टूलला काय करावं लागेल, फीड करावं लागेल. अँड देअर मस्ट बी रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टूल अँड वर्कपीस. And whenever the tool is fed against the workpiece, then only there is a material removal operation takes place.
तर लक्षात घ्या आता हा एक वर्क पीस आहे, हा वर्क पीस आहे आणि या वर्क पीस नंतर हा इकडं टूल आहे बघा, हे इथं लिहिलेलं आहे मी छोट्या अक्षरात आहे थोडं, टूल आहे. ठीक आहे, आता बघा हा जो कटिंग टूल आहे, हा कटिंग टूल इथं सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. हा लक्षात घ्या, अशा पद्धतीनं हा सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. या सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की टूलचं मटेरियल कसं असलं पाहिजे, हार्ड असलं पाहिजे दॅन द वर्कपीस. वर्कपीस हा सॉफ्टर असला पाहिजे, हा वर्कपीस सॉफ्ट असला पाहिजे टूलपेक्षा, टूल हार्ड असला पाहिजे वर्कपीसपेक्षा, तरच वर्कपीसमधून मटेरियल रिमूव्ह होणार आहे या टूलने. लक्षात घ्या. आता बघा इथं तुम्हाला प्रिन्सिपल काय आहेत, प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ मेटल कटिंग. मेटल कटिंग मधले प्रिन्सिपल एलिमेंट्स कुठले कुठले, तर सगळ्या असा प्रश्न तुम्हाला येतो की डिफाईन स्पीड, कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट, या गोष्टीवर प्रश्न आलेला आहे. प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर डिफाईन कटिंग स्पीड, डिफाईन फीड, डिफाईन डेप्थ ऑफ कट असा प्रश्न आला तर तुम्हाला कुठल्या तरी 2 डेफिनेशन 2 मार्कला आल्या तर या डेफिनेशन एकदम बढिया, एकदम सिंपल आहेत. तर लक्षात घ्या, जी कटिंग स्पीड आहे याला कसं डिफाईन करणार बरं तुम्ही, इट इज द रिलेटिव्ह सरफेस स्पीड बिटवीन द टूल अँड जॉब. जॉब म्हणजे हा वर्कपीस. या टूल आणि वर्कपीसमध्ये जे रिलेटिव्ह सरफेस स्पीड असते त्यालाच तर म्हणतो आपण कटिंग स्पीड, त्यालाच आपण कटिंग स्पीड म्हणतो. इट इज रिलेटिव्ह टर्म, एक रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह म्हणजे त्याचा एक दुसऱ्यासोबत रिलेट झाला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे स्पीड आहे, कटिंग स्पीड आहे हे आपल्याला केव्हा लक्षात येईल, अरे खूप सिंपल आहे यार, कटिंग स्पीड म्हणजे कट करण्यासाठी लागणारी स्पीड असं पण तुम्ही म्हणू शकता. एखाद्या वर्क पीसला तुम्ही कट करताय ना, तर मग किती स्पीडने तुम्ही त्याला कट करताय. मग तुम्हाला जर स्पीडमध्ये कट करायचं असेल तर एक तर तुम्हाला या वर्क पीसला तुम्हाला रोटेट करावं लागेल. वर्क पीसला जर तुम्ही रोटेट केलं आणि त्याच्या अगेन्स्ट टूलला फीड केलं तर दोघांमध्ये काय होणार आहे, रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशनमुळे मटेरियल रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की इथं तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या की रिलेटिव्ह टर्म आहे की कटिंग स्पीड इज अ रिलेटिव्ह टर्म अँड इट इज डिफाईन ॲज द रिलेटिव्ह सरफेस स्पीड बिटवीन द टूल अँड वर्क पीस. इथं सांगा यार, खूप सिंपल आहे. रिलेटिव्ह सरफेस स्पीड बिटवीन द टूल अँड वर्क पीस इज कॉल्ड कटिंग स्पीड. याला कटिंग स्पीड असं म्हटलं जातं. आणि ही कटिंग स्पीड जी आहे ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. इट इज रिलेटिव्ह टर्म. आणि याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की याचं युनिट काय आहे, एसआय युनिट. तर एसआय युनिट असतं बघा याचं, हे इथं मी लिहिलं आहे मीटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये किती मीटर, इथं तुम्हाला त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन तुम्हाला हे पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या. आता फीड म्हणजे काय असतं बरं, फीड म्हणजे तुम्ही या टूलला जे फीड करणार आहात ना, टूलला तुम्ही किती तिथं म्हणजे सरकवत आहात, तर याला फीड म्हणतात. तर लक्षात घ्या, इट मे बी डिफाईन ॲज द रिलेटिव्ह स्मॉल कटिंग टूल, इट मे बी डिफाईन ॲज द रिलेटिव्हली स्मॉल द कटिंग टूल relative to the workpiece in a direction which is usually perpendicular to the cutting speed direction and it is expressed in mm per revolution or mm per stroke. आता इथं लक्षात घ्या, तुम्ही हे जरी सेंटेन्स वाचलेलं तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडं मोठं सेंटेन्स वाटत असलं तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. की मी तुम्हाला इथं काय सांगितलं की जी कटिंग स्पीड आहे या कटिंग स्पीडपेक्षा रिलेटिव्हली ही जी कटिंग स्पीडपेक्षा ही जी फीड असते टूलला, जी आपण फीड प्रोव्हाइड करतोय, तर ही टूलला दिलेली जी फीड आहे ही कशी असली पाहिजे, इट इज रिलेटिव्हली स्मॉल. जी फीड आहे दिस फीड मे बी डिफाईन ॲज द रिलेटिव्हली स्मॉल द कटिंग टूल रिलेटिव्ह टू द वर्कपीसच्या रिलेटिव्ह हा जो तुमचा टूल आहे या टूलला तुम्ही जी फीड प्रोव्हाइड करणार आहात ही स्मॉल असली पाहिजे. आणि जो तुमचा इथं डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कसं असलं पाहिजे, युजली परपेंडिक्युलर टू द कटिंग स्पीड. इकडं लक्षात घ्या, मी तुम्हाला जर म्हटलं एकदम सिम्पल वेमध्ये, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एखादा अशा पद्धतीनं बघा, याला थोडंसं इरेज करू आपण. बघा आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं वर्कपीस आहे अशा पद्धतीनं, हे डायग्राम असे काढण्याऐवजी आपण याला 2D काढू. 2D ठीक आहे. बघा आता 2D मध्ये लक्षात घ्या, म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्याकडं एक वर्कपीस आहे. ठीक आहे, हा वर्कपीस आहे. बघा आता या वर्कपीसमध्ये इथं मटेरियल जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. इथं एक सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे, हा लक्षात घ्या, हा सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे.
हा टूल आहे आणि हा वर्कपीस आहे, हा वर्कपीस आहे. लक्षात घ्या, हा वर्कपीस असा रोटेट होणार आहे. याला तुम्ही चकमध्ये फिक्स केलेलं असतं. इन केस ऑफ लेथ मशीन चकमध्ये याला आपण फिक्स केलेलं असतं. आणि जो टूल आहे या टूलला आपण असं समोर समोर सरकवतो. लक्षात घ्या, सॉरी, याला इकडं आपण हे रिलेटिव्ह मोशन, म्हणजे तुम्ही इथून जर टर्निंग ऑपरेशन परफॉर्म करत असाल तर इथं तुमचा टूल असेल या पद्धतीनं. लक्षात घ्या, म्हणजे इथं तुमचा असा टूल असेल तर या टूलला आपण काय करणार, असं इकडं इकडं सरकवणार की नाही, म्हणजे याला म्हणतात फीड. याला काय म्हणायचं, फीड. हे जे रिलेटिव्ह मोशन आहे टूलचं अगेन्स्ट द वर्कपीस, वर्कपीसच्या अगेन्स्ट टूलचं जे रिलेटिव्ह मोशन आहे त्याला आपण फीड म्हणतो. अँड दिस फीड शुड बी रिलेटिव्हली स्मॉल ॲज कम्पेअर टू द स्पीड ऑफ दिस वर्कपीस. वर्कपीसपेक्षा टूलची जी स्पीड आहे ती कमी असते. तर हे तिथं लक्षात घ्या. तर हा पण खूप सिम्पल टर्म आहे. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ कट. डेप्थ ऑफ कट म्हणजे तुम्ही याला कट करत असताना किती डेप्थ देणार आहे, म्हणजे मला 1 mm 2 mm चे असे लेअरने म्हणजे चिप फॉर्मेशन झाल्या पाहिजे. जर 1 mm ने मी याला जर मध्ये डेप्थ दिली तर 1 mm ने काय होणार आहे, डेप्थ दिल्यामुळं असं 1 mm ने इकडची लेअर कमी होणार आहे. म्हणजे याचं जे डायमीटर आहे ते ओव्हरऑल 2 mm ने कमी होणार. लक्षात घ्या, 1 mm ने जर डेप्थ दिली तर 2 mm ने ओव्हरऑल डायमीटर त्याचं कमी होणार आहे. त्याचबरोबर इथं आता हे जे डेप्थ ऑफ कट आहे तर डेप्थ ऑफ कटमुळे थिकनेस डिपेंड करते याच्यावर चिपच्या. द डेप्थ ऑफ कट इज द थिकनेस ऑफ द लेयर ऑफ द मेटल रिमूव्ह. जे मेटल रिमूव्ह होणार आहे त्या रिमूव्ह झालेल्या मटेरियलची थिकनेस किती असणार आहे हे डेप्थ ऑफ कटवर डिपेंड असतं. इन वन कट, एका कटमध्ये, और पास मेजर्ड इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द मशीन सरफेस अँड द डेप्थ ऑफ कट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फीड ऑफ मोशन. बघा लक्षात घ्या, फीड जर या डायरेक्शनमध्ये असेल तर डेप्थ ऑफ कट कशी असली पाहिजे, याला परपेंडिक्युलर. तर अशा पद्धतीनं हे कटिंग स्पीड, फीड आणि डेप्थ ऑफ कट याच्या डेफिनेशन पण खूप सिंपल आहेत. या लक्षात ठेवा. कटिंग स्पीडला डिफाईन करायचं असेल तर खूप सिंपल वेमध्ये सांगू शकता तुम्ही. एवढंच सेंटेन्स लक्षात ठेवा. द रिलेटिव्ह स्पीड, द रिलेटिव्ह सरफेस स्पीड बिटवीन द कटिंग टूल, बिटवीन द टूल अँड जॉब इज कॉल्ड कटिंग स्पीड. इथं सांगू शकता ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. सिन्स आयदर द टूल और जॉब और बोथ मे बी मूविंग ड्युरिंग द कटिंग. दोन्ही पण मूव्ह होतात, वर्कपीस पण मूव्ह होतं, जॉब पण मूव्ह होतं, म्हणून एक रिलेटिव्ह टर्म आहे. याचं युनिट आहे मीटर पर मिनिट. 3 सेंटेन्स बनवा. एका सेंटेन्समध्ये ही डेफिनेशन लिहा की रिलेटिव्ह सरफेस स्पीड बिटवीन कटिंग टूल अँड जॉब इज कॉल्ड कटिंग स्पीड. दुसऱ्या वाक्यातल्या खालच्या ओळीवर रिलेटिव्ह, इट इज अ रिलेटिव्ह टर्म बिकॉज देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. एवढं लिहिलं तरी चालतं. तिसऱ्या वाक्यातल्या इट इज एक्सप्रेस इन मीटर पर मिनिट. आणि फीडमध्ये पण लिहायचं असेल तर इथं पण सांगा इट इज डिफाईन ॲज द रिलेटिव्हली स्मॉल द कटिंग टूल रिलेटिव्ह टू द वर्कपीस अँड इन द डायरेक्शन इन विच इज परपेंडिक्युलर टू द कटिंग स्पीड. तर हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं या सर्व डेफिनेशन एकदम बढिया पद्धतीनं तुम्ही लिहा. ठीक आहे. आता बघा सिंगल पॉईंट कटिंग टूलची टर्मिनॉलॉजी आहे. तर सिंगल पॉईंट कटिंग टूलची जी टर्मिनॉलॉजी आहे ना यामध्ये लक्षात घ्या. आता हा सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. ही 3D डायग्राम आहे. या 3D डायग्राममध्ये हा टूल आहे आणि हा तुमचा वर्कपीस आहे, सिलेंड्रिकल वर्कपीस आहे. बघा या सिलेंड्रिकल वर्कपीसपासून इथले डायमीटर जास्त आहे, इथलं डायमीटर कमी आहे. म्हणजे एवढं जे डायमीटर, एवढी थिकनेस जी आहे ती रिमूव्ह झालेली आहे. एवढा थिकनेसचं मटेरियल जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. याची जी टर्मिनॉलॉजी आहे ती आपण पुढे बघू. आता लक्षात घ्या, टर्मिनॉलॉजी जी आहे त्याच्यासाठी आपण डायरेक्ट इकडे येऊ. आता लक्षात घ्या, हा 3 डायमेन्शनल एकदा शेप आहे. हा कटिंग टूल असतो. बघा याला सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हटलं जातं. हा इथं ही नोज रेडियस आहे, हा कटिंग एज असतो इथं, याच्यामुळं कट होणार आहे. आता याची जी टर्मिनॉलॉजी आहे ही टर्मिनॉलॉजी आपण इकडं लक्षात घ्या, इथून घेऊ, इथून स्टडी करू. आता बघा सिंगल पॉईंट कटिंग टूलमधल्या काही टर्म्स आहेत. या टर्म तुम्ही लक्षात ठेवायच्या. जर डायग्राम काढा आला प्रश्न तर अशी डायग्राम काढा. मी तर इथं 2-3 स्लाईडमध्ये डायग्राम घेतल्यात. तुम्ही कुठलीही डायग्राम काढा. ही 3D नाही काढायची, हे 2D मधली काढा. हे डायग्राम काढा किंवा तुम्हाला मी इकडं दिलेली डायग्राम आहे इथली डायग्राम काढली तरी चालतं. हे 2D आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे. बघा हा फ्रंट व्ह्यू आहे अशा पद्धतीनं. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा इकडं साईड व्ह्यू आहे. हा इकडं त्याचा साईड व्ह्यू आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. 2 व्ह्यू त्याचे दिलेले आहेत. आता तुम्ही जर याला व्यवस्थित प्रॉपरली जर बघितलं तर तुम्हाला याच्यावर काही तिथं टर्म्स दिसतील. तर बघा सगळ्यात पहिले ही टर्म हे आहे शँक. शँक म्हणजे काय असतं तर ही मेन बॉडी असते. बघा दिस इज मेन बॉडी ऑफ द कटिंग टूल. मेन बॉडी ऑफ टूललाच आपण शँक असं म्हणतो.
तर शँकला डिफाईन करा आलं तर सांगायचं इट इज मेन बॉडी ऑफ द टूल. या शँक नंतर बघा इथं हा असतो फेस, याला फेस ऑफ द टूल असं म्हणतात. तर फेस ऑफ द टूल म्हणजे हा जस्ट काय असतो, हा एक जस्ट सरफेस असतो, हा सरफेस बिलो अँड ॲडजस्टंट द कटिंग एज. या कटिंग एजच्या ॲडजस्टंटचा शेजारचा, ॲडजस्टंट म्हणजे काय शेजारी, हे तुम्हाला माहिती आहे ॲडजस्टंट शेजारी वगैरे. तर याच्या कटिंग एजच्या ॲडजस्टंटचा जो फेस असतो या फेसला या सरफेसला म्हणायचं द सरफेस. इथं लिहिलं आहे बघा मी, फ्लँक म्हणजे काय, इट इज द सरफेस बिलो अँड ॲडजस्टंट द कटिंग एज. एक शँकच्या खाली थोडासा येतो हा आणि कटिंग एजच्या ॲडजस्टंट येणारा सरफेस, याला म्हणायचं फेस. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं, फेस म्हणायचं. आता पुढे बघा, यामध्ये तुम्हाला परत हील आहे, हील. आता हील म्हणजे काय असतं, हील म्हणजे हे मेन बॉडी, ठीक आहे. आता इथं तुम्हाला जे हील आहे, तर हील म्हणजे काय असतं की इट इज द इंटरसेक्शन ऑफ द फ्लँक अँड बेस ऑफ द टूल. तर टूलचा बेस आणि जो फ्लँक आहे याचं इंटरसेक्शन, त्याला म्हणायचं. आता इथं फ्लँक मी दाखवला आहे का, इथं फ्लँक नाही दाखवला बघा. फ्लँक जो आहे तो इकडं असतो, हा इकडं फ्लँक असतो, हा इथं फ्लँक असतो. हे दाखवायचं राहिलंय, इकडं कुठंतरी मी दाखवलं आहे एका डायग्राममध्ये, इकडं दाखवलेलं आहे का बघा. इकडं नाही दाखवलं हरकत नाही, पण तुम्ही लक्षात घ्या. हे बघा इकडं आहे, 3D डायग्राममध्ये आहे, इथं दाखवलं हे फ्लँक असतो. दिस सरफेस इज फ्लँक. याला फ्लँक असं म्हणतो. तो साईड कटिंग एजच्या खालचा पोर्शन असतो, तो सरफेस असतो, ठीक आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. नोज म्हणजे काय असतं की इंटरसेक्शन ऑफ साईड कटिंग एज अँड एंड कटिंग एज. बघा हे साईड कटिंग एज असतो, हा साईड कटिंग एज असतो, हा एंड कटिंग एज असतो. या दोघांचं इंटरसेक्शन इथं होतं, इथं दोघांचं. हे बघा हा साईड कटिंग एज आणि हा इकडचा एंड कटिंग एज, या दोघांचं इंटरसेक्शन इथं होतं. याला नोज रेडियस म्हणतात, नोज. याला नोज असं म्हणतात. इथं असं चांपर टाईपमध्ये, एक असं चांपर टाईपमध्ये त्याला इथं असं कव्हर केलेला असतो. लक्षात, इथं दाखवलं बघा, याला नोज म्हणायचं. तर नोज म्हणजे काय की इट इज द इंटरसेक्शन ऑफ साईड कटिंग एज अँड एंड कटिंग एज. हा साईड कटिंग एज आणि हा एंड कटिंग एज, या दोघांचं जिथं इंटरसेक्शन होतं त्याला नोज असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि कटिंग एज म्हणजे काय असतो, तर इट इज द एज ऑन द फेस ऑफ द टूल. लक्षात घ्या, टूलच्या फेसचा एज, हा जो एज आहे की नाही, हा टूलच्या फेसचा हा एज, याला कटिंग एजेस म्हणतात बघा, कटिंग एजेस. इकडचा साईडचा कटिंग एज, इकडचा एंडचा कटिंग, इकडं टूल एंड होतो, टूल संपतो इकडं, म्हणून इकडचा एंड कटिंग एज, इकडचा साईड कटिंग एज. हे खूप साध्या टर्म आहेत की कटिंग एज म्हणजे इट इज द एज ऑन द फेस ऑफ द टूल विच रिमूव्ह द मटेरियल फ्रॉम द वर्कपीस. या एजने पण मटेरियल रिमूव्ह होतं, या एजने पण मटेरियल रिमूव्ह होतं. लक्षात घ्या. त्यामुळे याला कटिंग एज असं म्हटलं जातं, कटिंग एज. आता याच्यानंतर काही अँगल असतात बघा यामध्ये, त्यामध्ये साईड कटिंग एज अँगल आहे, एंड कटिंग एज अँगल आहे, साईड रिलीफ अँगल आहे, एंड रिलीफ, बॅक रॅक अँगल, साईड रॅक अँगल, क्लिअरन्स अँगल, अजून पण अँगल आहेत. पण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे 4-5-6 अँगल तिथं महत्त्वाचे आहेत. आणि खूप सिंपल आहे, खूप सिंपल. फक्त डायग्राम पाठ करायची, डायग्राममध्ये नावं द्यायचे ते सगळे, आणि हे तुम्ही नावं दिले की लगेच तुम्हाला कळून जातं. आता पहिलाच अँगल आहे बघा, साईड कटिंग एज. बघा इथं लिहिलं आहे मी, हा साईड कटिंग एज, हा अँगल. आता हा कशामधला अँगल आहे बरं, तर मी तुम्हाला सांगितलं ही साईड कटिंग एज आहे. हे काय आहे, साईड कटिंग एज आहे. आणि त्याच्यानंतर हा टूल शँक आहे बघा, इट इज द अँगल बिटवीन, हे बिटवीन आहे, लक्षात घ्या, अँगल बिटवीन साईड कटिंग एज अँड साईड ऑफ द टूल शँक. आता लक्षात घ्या, ही साईड आहे टूल शँकची आणि हा साईड कटिंग एज आहे, आणि ही साईड, या दोघांमधला जो अँगल आहे ना, याला सॉरी मी तुम्हाला एंड कटिंगच सांगत आहे, साईड कटिंग एज, सॉरी साईड कटिंग एज अँगल. लक्षात घ्या, साईड इकडं आहे ना, हे तर एंड आहे टूलचा, हा साईड आहे, लक्षात घ्या, हा साईड आहे. आता बघा ही साईड आणि इथला पार्ट जो आहे तुमचा कुठला, हा टूल शँक जो आहे, या टूल शँक मधला हा जो पार्ट, या दोघांमधला अँगल, त्याला म्हणायचं साईड कटिंग एज अँगल. हे बघा, हा साईड कटिंग एज अँगल असतो. हा कटिंग एज, हा साईड कटिंग एज, आणि या शँकची ही साईड ऑफ द शँक. हा शँक आहे पूर्ण मेन बॉडी. ह्या मेन बॉडीची साईड कोणती येणार आहे, ही शँकची साईड. लक्षात घ्या, ही शँकची साईड, या साईडमधला आणि या कटिंग एजमधला अँगल, म्हणजे याला म्हणायचं साईड कटिंग एज अँगल. लक्षात येतंय का, हे खूप सिंपल आहे, एकदम बढिया टर्म आहे त्या, लक्षात घ्या.
इथं मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या की साईड कटिंग एज अँगल म्हणजे इट इज द अँगल बिटवीन साईड कटिंग एज अँड साईड ऑफ द शँक. ही शँकची साईड, हे सलग आहे, ही लाईन याला पॅरलल असते. हे साईड शँकची साईड आणि हा साईड कटिंग एज या दोघांमधला अँगल त्याला म्हणायचं साईड कटिंग एज अँगल. साईड कटिंग एज अँगल. दुसरा आहे एंड कटिंग एज अँगल. आता एंड कटिंग एज अँगल म्हटलं की एंड कटिंग एज बघा, आता ही एंड कटिंग एज आहे, या एंड कटिंग एज मधला आणि ही जी तुमची शँकला परपेंडिक्युलर असणारी साईड आहे की नाही, अँड द लाईन परपेंडिक्युलर टू द शँक. बघा आता हा शँक आहे, या शँकला परपेंडिक्युलर जी लाईन आहे बघा, ही इकडचा सरफेस, ही लाईन परपेंडिक्युलर आहे. या दोघांमधला अँगल म्हणजे तो असतो एंड कटिंग एज अँगल. याला एंड कटिंग एज अँगल असं म्हटलं जातं. आता पुढचा आहे बघा साईड रिलीफ अँगल. साईड रिलीफ अँगल म्हणजे अगेन इट इज द अँगल बिटवीन पोर्शन ऑफ द साईड फ्लँक. इकडे लक्षात घ्या, साईड रिलीफ अँगल जो आहे ना, हा आहे साईड रिलीफ अँगल. हा साईड रिलीफ अँगल कशामधला अँगल आहे? हा पोर्शन ऑफ साईड फ्लँक. या साईड फ्लँकचा पोर्शन, इथं फ्लँक असतो, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, या साईड फ्लँकचा पोर्शन आणि साईड कटिंग एजच्या खालचा भाग याला परपेंडिक्युलर असलेली लाईन, या दोघांमधला अँगल असतो साईड रिलीफ अँगल. त्याच्यामध्ये एंड रिलीफ अँगल, हा इकडं एंड रिलीफ अँगल आहे बघा, हा एंड, या टूलच्या एंडला या एंड कटिंग एजचा अँगल म्हणजे लक्षात घ्या एंड रिलीफ अँगल म्हणजे इट इज द पोर्शन ऑफ एंड फ्लँक बिलो द कटिंग एज अँड लाईन परपेंडिक्युलर टू द बेस, या दोघांमधला अँगल. त्याच्यानंतर बॅक रॅक अँगल पण सिम्पल आहे. हे बॅक रॅक अँगलमध्ये इट इज द अँगल बिटवीन द फेस ऑफ द टूल अँड लाईन परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ द टूल, या दोघांमधला अँगल. हा आहे बघा इकडं बॅक रॅक अँगल, हा साईड रॅक अँगल. तर हे खूप सिम्पल टर्म आहेत. तुम्हाला जर डायग्राम पार्ट असेल आणि तुम्हाला कळलं ना, ही शँक असते, ही शँकची साईड आहे, हा फेस आहे, हा फ्लँक आहे, इथं नोज आहे, इकडची साईड कटिंग एज आहे, इकडची एंड कटिंग एज आहे, या फेसच्या कटिंग एजेस आहेत. हे गोष्टी तुम्हाला जर कळल्या ना, तर याच्या डेफिनेशन लिहिणं खूप सोपं आहे. याला रट्टा मारायची गरज नाही, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे पार्ट लक्षात घ्या. आता नॉमेनक्लेचर आहे बघा, हे नॉमेनक्लेचर आहे टूल सिग्नेचर. याच्यावर प्रश्न येतो परीक्षेमध्ये, याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न कसा विचारला जातो बघा, एक प्रश्न आपल्याकडं आहे, ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो. बघा प्रश्न विचारला जातो याच्यावर, यामध्ये कुठे रे ते, हां, एनलिस्ट द एलिमेंट्स ऑफ टूल सिग्नेचर इन सिंगल पॉईंट कटिंग टूल. तर सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये टूल सिग्नेचर लिहा. म्हणजे तुम्हाला टूल सिग्नेचर लिहा असं सांगितलं जाईल आणि इथं असे नंबर दिले जातील. जसं की इकडं काहीतरी 10 आहे, नंतर इकडं डॅश काहीतरी इकडं असा 10 आहे, परत इकडं 10 आहे, परत 6 आहे, 6 डिग्री 6 डिग्री. तर हे सर्व अँगल असतात, लक्षात घ्या. 6 डिग्री, देन अगेन इट इज 8 डिग्री, देन अगेन इट इज 8 डिग्री आणि नंतर इथं 2 दिलेलं असतं 2. तर लक्षात घ्या, हे असे काही नंबर असतात तुम्हाला एका सिक्वेन्समध्ये नंबर आहेत. एक मिनिट, हॅलो, चला लक्षात घ्या. आता बघा हे असे नंबर असतात एका सिक्वेन्समध्ये. इथून तुम्ही लक्षात ठेवायचं, हा पहिला जो नंबर आहे हा काय रिप्रेझेंट करतो? हा बॅक रॅक अँगल असतो. हा जो दुसरा आहे हा असतो तुमचा, हा असतो साईड रॅक अँगल, असतो. हा तिसरा जो आहे हा असतो एंड रिलीफ अँगल. हा नेक्स्ट अँगल जो आहे हा असतो साईड रिलीफ अँगल. नंतरचा जो नेक्स्ट आहे हा असतो एंड कटिंग एज अँगल. हा नेक्स्ट जो आहे तो असतो साईड कटिंग एज अँगल आणि ही शेवटची असते नोज रेडियस. तर ह्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर हे तुम्ही थोडंसं टूल सिग्नेचर लक्षात घ्या. इथं मी लिहिलंय बघा, हे थोडंसं आता हायलाइटेड झालंय इथं. याला सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. हे सिक्वेन्समध्ये तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, तर हा असतो बॅक रेक अँगल, नंतर असतो साईड रेक अँगल, नंतर असतो एंड रिलीफ अँगल, नंतर असतो साईड रिलीफ अँगल, नंतर हा एंड कटिंग एज अँगल, नंतर साईड कटिंग एज अँगल आणि नंतर नोज रेडियस. तर ही सिक्वेन्स तुम्ही तिथं लक्षात ठेवा. ही सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवली की तुम्हाला याच्यावरच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या एकदम इझिली तिथं लक्षात येतील. ठीक आहे. आता लक्षात घ्या, जो आपला मशीनिंग मधला पार्ट आहे या चॅप्टर मधला आपला फर्स्ट पोर्शन, की मशीनिंग करत असताना 2 टाईपचे मशीनिंग असतात बघा. दोन टाईपचे कटिंग असते, ऑब्लिक कटिंग आणि ऑर्थोगोनल कटिंग. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मशीनिंग इज व्हॉट, इट इज द मटेरियल रिमूव्हल प्रोसेस. इट इज द कटिंग ऑफ द मटेरियल, रिमूव्हिंग ऑफ द मटेरियल
अनवॉन्टेड मटेरियल फ्रॉम द वर्क पीस. मग जेव्हा तुम्ही एखादा अनवॉन्टेड मटेरियलला रिमूव्ह करणार तर त्याच्या दोन मेथड असतात कटिंगच्या. एक असते ऑर्थोगोनल कटिंग आणि दुसरी असते ऑब्लिक कटिंग. या ऑर्थोगोनल कटिंगला 2D कटिंग म्हटलं जातं, 2D, 2 डायमेन्शनल कटिंग, आणि याला 3 डायमेन्शनल कटिंग म्हटलं जातं. ऑर्थोगोनल कटिंग म्हणजे कुठली कटिंग? 2 डायमेन्शनल कटिंग. का 2 डायमेन्शनल म्हणायचं मी सांगतो, टेन्शन नको घेऊ. आता ऑब्लिक कटिंग म्हणजे 3 डायमेन्शनल कटिंग, 3D कटिंग असं म्हणतो त्याला आपण. आता लक्षात घ्या, आता याला ऑर्थोगोनल कटिंगला 2 डायमेन्शनल कटिंग का म्हणतो आपण हे पण सांगतो मी. आता बघा, याच्यात कंपॅरिझनचं मी ऑलरेडी तुम्हाला इथं भरपूर सारं कंपॅरिझन लिहून दिलंय. 4 मार्कला प्रश्न आलेला आहे. 4 मार्कला याच्यावर प्रश्न येतो की डिफरन्शिएट बिटवीन ऑर्थोगोनल कटिंग अँड ऑब्लिक कटिंग. खूप सिंपल आहे, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण असंच घेत नाही याला. तर ऑर्थोगोनल कटिंग आणि ऑब्लिक कटिंग हे खूप सिंपल आहे, महत्वाचं आहे. इथं लक्षात घ्या की कटिंग अँगल जो आहे ना टूल मधला, हा राईट अँगल. इकडे लक्षात घ्या, द कटिंग अँगल ऑफ टूल मेक्स राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ मोशन. मोशनच्या डायरेक्शनला जो कटिंग अँगल आहे टूलचा, या टूलने किती अँगल बनला असतो? 90 डिग्री. बघा इथं मी डायग्राम दाखवली. ही डायग्राम तुम्हाला दिसते का नाही? बघा, दिसत असेल तर बघा, नाही तर थोडीशी मोठी करू का याला? थोडी मोठी करू आपण याला, होईल का मोठी? बघा, हे बघा, इकडे घेऊ त्याला असे. चलो, लक्ष देव, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. यू ऑल हॅव टू कॉन्सन्ट्रेट ओव्हर हिअर. आता बघा, जो तुमचा कटिंग टूल आहे, हा वर्क पीस आहे, तो असा रोटेट होणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द वर्क पीस. अँड हा मोशनला हा कटिंग टूल कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, 90 डिग्री मध्ये आहे असा. दिस कटिंग टूल इज फेड अगेन्स्ट द 90 डिग्री. द कटिंग टूल पोझिशन ऑफ द कटिंग टूल और कटिंग angle, whatever the cutting angle, that cutting angle of the tool makes right angle to the direction of motion. मोशनच्या डायरेक्शनला कटिंग अँगल 90 डिग्री असला पाहिजे. आणि ऑब्लिक कटिंग मध्ये तो 90 डिग्री नसतो. तुम्ही बघा, इथं कटिंग अँगल आहे, हा का 90 डिग्री मध्ये कट होतोय का? इथलं मटेरियल कसं व्हायला कट? हे 90 डिग्री मध्ये कट व्हायला की नाही? बघा, हा कटिंग अँगल आहे, हे कटच तुम्हाला पाहायला भेटतो 90 डिग्री. इथं काय 90 डिग्री मध्ये कट होतोय का? हे कोणता अँगल आहे? हा असा कुठं 90 असतो का? तर इथं जो कटिंग अँगल आहे टूल मधला, कटिंग अँगल ऑफ टूल डज नॉट मेक राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ मोशन. डायरेक्शन ऑफ मोशन सोबत कटिंग अँगल जो आहे टूलचा कटिंग अँगल हा 90 डिग्री नसतो, इथं 90 डिग्री असतो. लक्षात घ्या. आता इथं 90 डिग्री अँगल असतो, म्हणून फ्लो ऑफ चिप इज परपेंडिक्युलर टू द कटिंग एज. जे फ्लो ऑफ चिप आहेत की नाही, या कटिंग एजला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इथून चिप जे आहे ते फ्लो होतात. आणि इकडे जे फ्लो ऑफ चिप आहे, इट डज नॉट परपेंडिक्युलर टू द कटिंग एज. इट इज कॉल्ड 2 डायमेन्शनल कटिंग, इट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल कटिंग. एक ही डायग्राम काढा इकडं, एक इकडची डायग्राम काढा इकडं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता इथं परत टूल हॅज लेसर कटिंग लाईफ. कटिंग लाईफ कशी असते? टूलची कमी असते, आणि इथं टूलची लाईफ जास्त असते. का बरं असं असतं? कारण इथं एक बघा, इथं याची साईड याला टच होत नाही. इथं तुम्हाला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कमी मटेरियल रिमूव्ह होतं ऍट द इन्स्टंट ऑफ टाइम, आणि इथं जास्त मटेरियल रिमूव्ह होतं, म्हणून इथले कटिंग लाईफ, इथली टूल लाईफ कमी असते. इन ऑब्लिक कटिंग द टूल हॅज हायर कटिंग लाईफ. इथले टूल लाईफ हायर असते, इथली टूल लाईफ कमी असते. लक्षात घ्या, पॉइंट जो आहे तो बर होतो. त्याच्यानंतर इथं शिअर फोर्स पर युनिट एरिया इज हाय विच इन्क्रीजेस द हीट पर युनिट एरिया. हीट जास्त इन्क्रीज होते, आणि त्याच्यामुळेच तर इथली कटिंग लाईफ कमी असते. इथं जो शिअर फोर्स आहे पर युनिट एरिया हा लो असतो, अँड विच डिक्रीजेस द हीट पर युनिट एरिया. त्यामुळे हीट जी आहे त्याला इथं डिक्रीज होते पर युनिट एरिया. इथं जी या कटिंग मध्ये चिप फ्लो ओव्हर द टूल, जी चिप आहे ती टूलच्या वरती फ्लो होते, आणि इथं चिप फ्लो अलॉंग द साइड वे. बघा, इथं साइडना चिप जी आहे ती बाहेर पडते. इथं जी चिप फ्लो ओव्हर द टूल अँड चिप फ्लो अलॉंग साइड वे, बाजूला पडते. टूलवर चिप फॉर्मेशन जे होतं ते टूलवर पडत नाही. ऑर्थोगोनल कटिंग मध्ये सरफेस फिनिश थोडं पुअर भेटतो, इथला सरफेस फिनिश चांगला भेटतो. सरफेस फिनिश इज गुड, सरफेस फिनिश इज बेटर ॲज कम्पेअर टू दिस ऑर्थोगोनल कटिंग. आणि इथं कटिंग एज जी आहे ती लॉंगर, इकडे लक्षात घ्या, कटिंग एज इज लॉंगर दॅन एज ऑफ द कट. कटिंग एज हा लॉंगर असतो एज ऑफ कट पेक्षा.
अँड कटिंग मे ऑर मे नॉट बी लॉंगर दॅन द कटिंग एज. आणि इथं 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कटिंग फोर्सेस ऍक्ट ऑन द वर्क पीस, आणि इथं 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर फोर्सेस ऍक्ट ऑन द वर्क पीस. 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर फोर्सेस ऍक्ट होतात. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुमचा हा फर्स्ट पार्ट आहे या चॅप्टर मधला. यामध्ये तुम्हाला 2-2 मार्कचे 4 मार्कचे प्रश्न येतात. प्रश्न कशावर येतात? प्रश्न टूल सिग्नेचरवर येऊ शकतो. प्रश्न तुम्हाला कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट याच्यावर येऊ शकतो. प्रश्न तुम्हाला टाइप्स ऑफ चिप वर येऊ शकतो. कंटिन्युअस, डिसकंटिन्युअस चिप, कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ऑर्थोगोनल ऑब्लिक कटिंग वर क्वेश्चन येऊ शकतो. तर सर्वांनी एकदम बढियापैकी हे जे सेशन मी तिथं अपलोड करतोय रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, हे सेशन तुम्ही बघा. तुम्ही हे सेशन बघा. 1 तासात तुमचा इथं 100% मी गॅरंटीनं सांगतो, तुमचे इथं 4 ते 6 मार्क इथं सेक्युर होणार आहेत या सेशन नंतर. 4 ते 6 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओ मधून तुम्हाला 100% परीक्षेमध्ये येणार. 1 तासाचा जरी व्हिडिओ असला तर तुमच्या इथं 4 मार्क कन्फर्म होतात असं तुम्ही कन्सिडर करा. पुढच्या एका सेशन मध्ये 6 कन्फर्म होतील. पुढच्या एका सेशन मध्ये अजून राहिलेले 6, म्हणजे 16 मार्काचा इथं तुमचा हा चॅप्टर कन्फर्म होऊन जातो. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपण 2-3 सेशन घेऊ हवं तर 1-1 तासाचे. तुम्ही त्याला स्पीडने बघा. तुम्ही अर्ध्या तासात बघा, डबलच्या स्पीडने बघा किंवा 1.5च्या स्पीडने बघा. एक 40-45 मिनिटात तुमचा हा पोर्शन तिथं कव्हर होईल. ठीक आहे. तर बघा, चला इथंच थांबू आपण. परत यानंतर मी अजून एक सेशन अपलोड करेल. आज झालं तर आजच करेल किंवा उद्यापर्यंत, उद्या इव्हिनिंग पर्यंत, उद्या दुपारपर्यंत का होईना दुसरं लेथचं सेशन मी अपलोड करणार आहे. नंतर एक ड्रिलिंगचं. ओके. तर सर्वांनी हे सेशन एकदम बढिया पद्धतीनं बघा. एकदा नाही 2दा बघा. 2दा जरी तुम्ही बघितलं त्याला, 2दा बघा, 3दा बघा, कारण वेळ आहे तुमच्याकडं. 2-3 वेळा बघितलं तर या गोष्टी तुम्हाला तिथं पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. चला इथंच थांबू आपण. पुढच्या सेशन मध्ये आपण लेथ मशीन स्टडी करू. लेथ मशीनचा पण एकदम बढिया कॉन्सेप्ट आहे, याच्यावर पण भरपूर प्रश्न येतात. चलो बाय.